पितृपक्ष पंधरवडा म्हटलं की नैवेद्याच्या थाळीमध्ये वेगवेगळे पदार्थ असतात, वेगवेगळे वड्याचे प्रकार असतात. तर मराठवाड्यामध्ये या पद्धतीने भरड्याचे वडे केले जातात. त्यासाठी 2 कप चणा डाळ छान असं कमी गॅसवर लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. गॅस मोठा करायचा नाही आणि करपू द्यायचं नाही. थंड झालं की मिक्सरला हलकंसं रवाळ फिरून घ्यायचं. जास्त जाड ठेवायचं नाही, नाहीतर वडे व्यवस्थित थापता येत नाहीत. तर या ठिकाणी आता ताटामध्ये काढून घेतलेलं आहे चमचाभर लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर चमचाभर धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा ओवा हातावर चुरून यामध्ये टाकलेला आहे. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये टाकलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि हे छान असं तिंबून घेते वेळेस या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. भरड्याला चिकटपणा नसतो, त्यासाठी गरम पाणी अवश्य वापरा. थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचं आहे. हलकंसं सैलसर असं हे तिंबून घ्यायचं आहे. 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर हे भरडा छान भिजतो आणि थोडंसं छान असं घट्ट होतो. त्यावेळेस तुम्हाला वडे कितपत छोटे मोठे करायचं त्यानुसार याचे उंडे तयार करून घ्यायचं. याला छान असं तीळ लावून एखाद्या प्लास्टिकच्या कव्हरवर पाणी लावून छान थापून घ्यायचं किंवा ऑडीच्या इकोबेक पेपरवर आपल्याला थापून घ्यायचं. थापते वेळेस तिळाचा भाग खालून ठेवायचा म्हणजे व्यवस्थित याला तीळ लागले जातात. आणि आता आपल्याला तळते वेळेस छान कुरकुरीत हे वडे आवडत असतील तर कमी गॅसवर तळायचं आणि थोडंसं नरम आवडत असतील तर मोठ्या गॅसवर तळायचं. थापते वेळेस मात्र छान असं पातळ थापून घ्यायचं. लालसर होईपर्यंत तळून घेतलेलं आहे. आमच्या घरी कुरकुरीत वडे आवडतात म्हणून मी कुरकुरीत तयार करून घेतलेला आहे.